चला, नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वच्छता निरीक्षक पद भरती संदर्भात जो काय असणारा अभ्यासक्रम आहे आणि कशा प्रकारे आपलं तांत्रिक घटकाचं नियोजन असलं पाहिजे या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, तत्पूर्वी पेपरचा नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे, जसे की महानगरपालिकेअंतर्गत स्वच्छता निरीक्षक पदासाठी भरती होत असते. त्यानंतर तुमचा आरोग्य विभाग भरती आहे. आरोग्य विभाग खात्याअंतर्गत काही पद येतात आणि काही नगर परिषद इत्यादी मार्फत काय सॅनिटरी इन्स्पेक्टर स्वच्छता निरीक्षक पदासाठी जाहिराती येतात. बघा की नेमकं आता लवकरच काय नगर परिषदेअंतर्गत जाहिराती येत आहेत, ज्या की मे एप्रिल पर्यंत काय येणं अपेक्षित आहे. बघा, एप्रिल मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येणं अपेक्षित आहे. की नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे. बघा, पेपर तुम्हाला दोन पेपर याच्यामध्ये असतील. एक तुम्हाला कॉमन असणार पेपर आणि एक पेपर दोन तुमचा तांत्रिक घटकाशी पेपर तुम्हाला याच्यामध्ये असतोय. बघा, पेपर एक मध्ये तुम्हाला मराठी आहे, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी अशा प्रकारे तुम्हाला 15-15 प्रश्न तुम्हाला काय 30 मार्कासाठी विचारले जातील आणि त्यासाठी वेळ असणार तुम्हाला 70 मिनिटं. बघा, 70 मिनिटासाठी तुम्हाला पेपर एक असणार आहे. तर पेपर दोन आहे तुमचा मुख्य पेपर. आपला कोणता आहे पेपर दोन. तांत्रिक घटकामध्ये आपण काय केलं पाहिजे, कोणते घटक आपल्याला मार्क देणारे, कोणत्याचा अभ्यास कुठून आपण केला पाहिजे या बाबतीमध्ये. बघा की 40 हे आहेत 40 प्रश्न जे की 80 मार्कासाठी हे तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये असतील, मराठी इंग्रजी भाषेमध्ये असतील. 50 मिनिटं वेळ आहे. अशा प्रकारचं एकूण पेपरचं स्वरूप बघितलं आपण की आपल्याला माहिती आहे की क्वेश्चन किती 100 प्रश्न, मार्क 200 मार्कासाठी तुम्हाला काय हे तुम्हाला इथं विचारलं जाईल. बघा, नेमका हा झाला आहे की यासाठी या दोन्हीची तयारी करण्यासाठी आपले काही नोट्स आहेत, जसे की सॅनिटरी इन्स्पेक्टर हे तुम्हाला तांत्रिक घटकाची संपूर्ण 40 मार्काची तयारी करण्यासाठी नोट्स आहे. पेपर 2 साठी यामध्ये तुम्हाला काय जीएसचा पेपर 1 च्या सुद्धा नोट्स तुम्हाला यामध्ये उपलब्ध होणार आहे, फक्त आणि फक्त 149 रुपयामध्ये. त्यासाठी तुम्हाला त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान घटकावर आधारित 29 रुपयामध्ये संपूर्ण 1,500 प्लस तुम्हाला एमसीक्यू मिळतील. मराठीचं सुद्धा आहे, इंग्लिशचं सुद्धा आहे. क्लिअर. बघा, आता नेमकं तांत्रिक घटकामध्ये कोणकोणता अभ्यासक्रम आहे, कोणते मार्क देणारे घटक आहे, आपण काय अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या नोट्समध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहेत. बघा, सुरुवातीला पेपर 2 मध्ये बघताना की सार्वजनिक आरोग्य हा घटक आहे. बघा, कोणता सार्वजनिक आरोग्य, तर यामध्ये बघताना की सार्वजनिक आरोग्याची व्यवस्थापन संरचना कशा प्रकारे असली पाहिजे. त्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरोग्य विभागाच्या काय काय जबाबदाऱ्या, कोणकोणत्या आपण लागल्यानंतर काय जबाबदार असले पाहिजे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजाराचे विज्ञान म्हणजे रोगशास्त्रासंदर्भातला माहिती आपल्याला असली पाहिजे, विज्ञानाचा घटक आहे. त्यानंतर आजार आणि प्रसाराचे नियंत्रण, आजार होतात परंतु ते प्रसार जर होत असला, लोकांना लागण होते, तर यावर नियंत्रण कशा प्रकारे केलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आहे तांत्रिकमध्ये. त्यानंतर साथीच्या रोगाचा प्रसार आणि नियंत्रण झालं. त्यानंतर जनजागृती, व्यवहार विज्ञान आणि आरोग्य शिक्षण. एखाद्या ठिकाणी रोग झाला तर आपण लोकांना कशा प्रकारे जनजागृती करून त्यांना हे केलं गेलं पाहिजे. त्यानंतर माता आणि बालकल्याण, बालमृत्यू दर आहे की माताचं आरोग्य, गर्भवतीमध्ये सुद्धा काय होते बऱ्याचशा महिला मृत पावतात त्यासाठी. त्यानंतर पोषण आणि लसीकरण हा आपण ICDS मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे घटक बघितलेला आहे. त्यानंतर व्यक्तिगत स्वच्छता आणि प्रथमोपचार की स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, स्वतःचे आरोग्य चांगलं असलं पाहिजे. त्यानंतर काही जखम झाली तर प्रथमोपचार कशा प्रकारे. त्यानंतर जनसंख्या आणि जनसांख्यिकी विज्ञान, लक्षात घ्या. अजून कोणता आहे जनसांख्यिकी आणि जल विज्ञानचा याचा घटक आहे. जनविज्ञान हा सुद्धा इथं घटक आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतर जन्म मृत्यूचा कायदा आणि महत्वपूर्ण सांख्यिकी माहिती आहे. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम काय, त्यानंतर आरोग्य विषयक सांख्यिकी माहिती. त्यानंतर पुढचं आहे बघा, पुढचं आहे महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती आरोग्य अधिनियम 19. त्यानंतर 1965 मधील आरोग्य आणि स्वच्छतेविषयक तरतुदी, नेमक्या कोणकोणत्या तरतुदी आणि तरतुदी संदर्भात आपण काय काय हे केलं गेलं पाहिजे हे सुद्धा माहिती आपल्याला इथे ठेवणार आहे. त्यानंतर पर्यावरण संवर्धन, लक्षात घ्या. कोणता पर्यावरण संवर्धन हा जो घटक आहे, तर पर्यावरण संवर्धन घटक सुद्धा तुम्हाला काय पेपर 2 मध्ये विचारला जाणार आहे. पेपर 2 मध्ये काय विचारल्या जाणार आहे. त्यानंतर सफाई कर्मचारी यांना आवश्यक सुरक्षा साधने हाताळण्याचे व्यवस्थापन की तुम्ही आहे, पण तुम्हाला योग्य ते प्रकारे काय केलं पाहिजे, हे केलं गेलं पाहिजे, काळजी घेतली गेली पाहिजे, हे सुद्धा तुम्हाला काय या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. क्लिअर. बघा, त्यानंतर स्वच्छता व्यवस्थापन. आता हे झालं स्वच्छता व्यवस्थापन कसं. स्वच्छता निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या काय आहेत, घनकचरा व्यवस्थापन, नियम कसा असला पाहिजे, जे कचरा टाकतोय त्याचं व्यवस्थापन. त्यानंतर जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन असलं पाहिजे. स्वच्छता भारत अभियान काय, त्याचं स्वच्छ सर्वेक्षण कोणतं आहे, शहर स्वच्छता आराखडा कशा प्रकारे आपण राबवला पाहिजे, मलजलाशयाचे व्यवस्थापन, शौचालयाचे प्रकार कोणते येतं. त्यानंतर यात्रा कोणत्या ठिकाणी, शिबिर, सणांच्या दरम्यान करावयाची स्वच्छता की यात्रे दरम्यान आपण बरेच टाकाऊ पदार्थ हे केला जातात किंवा कापड वगैरे टाकलं जातं, तर याची कशा प्रकारे स्वच्छता केली पाहिजे हे तुम्हाला स्वच्छता निरीक्षक पद भरतीमध्ये काय विचारलं जात असतं. त्यानंतर कचऱ्याच्या विविध स्त्रोतांचे संकलन. बघा,
कचरा मिळतोय परंतु वेळेत स्त्रोत आहे, कोणत्यापासून कोणता पुन्हा वापरा रिसायकल बिन असणारा कचरा कोणता, हे संपूर्ण नियोजन केलं पाहिजे. त्यानंतर ई कचरा, जसं गार्डन वेस्ट आहे, घरगुती धोकादायक कचरा असतो, काही बांधकाम कचरा आहे, सीडी व्यवस्थापन, हा तुमचा पर्यावरणीय सुद्धा घटक आहे, त्यामुळे हा सुद्धा तुम्हाला अभ्यासायचा आहे. त्यानंतर ओला कचरा काय, ओला कचरा जिरोनिक तंत्रज्ञान प्रणाली कोणती आहे. त्यानंतर हाताने मैला उचलणाऱ्या जे काही कामगार आहेत तर यांच्या विरुद्ध प्रतिबंध करण्याचा, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी एक कायदा आहे, अधिनियम 2013चा, ज्याला मॅन्युअल सर्व्हिसिंग ऍक्ट 13चा म्हणतात, तो कायदा सुद्धा अभ्यास आहे. त्यानंतर घरगुती कचरा व्यवस्थापन, जसं होम कंपोस्टिंग चे प्रकार, घरगुती कचरा खत बनतो आपण हे. त्यानंतर उन्हाळ आणि भटकी कुत्रे जनावरे यांचं व्यवस्थापन, की काही उन्हाळ जनावर असतात, कुत्रे असतात, तर यांचं सुद्धा व्यवस्थापन सुद्धा काय तुम्हाला स्वच्छता निरीक्षक यामध्ये तांत्रिक घटक पेपर 2 मध्ये तुम्हाला काय अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर पर्यावरण लक्षात घ्या, पर्यावरण अत्यंत सोपा घटक आहे, पर्यावरण नोट सुद्धा आहे, त्याच्यातून सुद्धा संपूर्ण गोष्टी कव्हर होऊन जातील. जसं की पर्यायाविषयी कोणते महत्वाचे कायदे झाले तर की पॅरिस परिषदा वगैरे अहवाल, त्यानंतर पर्यावरणाचा अहवाल, महाराष्ट्र केंद्रीय प्रदूषक नियंत्रण मंडळाची काय कशा प्रकारे आपण भूमिका बजावली पाहिजे हे सुद्धा आहे. त्यानंतर नॅशनल ग्रीड ट्रिब्युनल्स कायदा व्यवस्थापन, बघा नॅशनल ग्रीड ट्रिब्युनल कायदा व्यवस्थापन हे तुम्हाला काय करायचं आहे, हा पर्यावरणामधला घटक आहे. आणि त्यानंतर पुढचा आहे टेक्नॉलॉजीचा भाग, लक्षात घ्या पुढचा कोणत्या याच्यामध्ये असणार आहे घटक आहे सायन्स टेक्नॉलॉजी. बघा की संगणक ज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान काय, नवीन टेक्नॉलॉजी काय, जसं की भौगोलिक माहिती GIS चा जो घटक आहे GIS, त्यानंतर जिओ टॅगिंग काय, त्यानंतर मासिक अहवाल MS रिपोर्टिंग काय, QR कोडिंग कशाला म्हटलं तर, त्यानंतर RFRD जो आहे, त्याच्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता, जसं की ड्रोन रोबोटिक तंत्रज्ञान आहे, आणि महाराष्ट्रातील नागरी प्रशासनाचं ज्ञान, एवढे घटक तुम्हाला काय करायचे स्वच्छता निरीक्षक पदभरती तांत्रिक घटकामध्ये विचारले जातात. संपूर्ण नोट्स आहे आपली तांत्रिक घटकाची, संपूर्ण जेवढं टॉपिक येतं संपूर्ण टॉपिक तुमच्या काय या नोट्स मध्ये कव्हर होऊन जातील. नोट्स हे करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोरला गेल्यानंतर त्रिशा फाउंडेशन हे ऍप डाउनलोड करा. काही अडचण वाटली हा नंबर दिलेला आहे, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. मित्रांनो जाहिरात ही लवकरच येऊ शकते, एप्रिल ते मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहिरात येणं अपेक्षित आहे. जाहिरात कधी काय येऊ ना, परंतु आपण अभ्यास करून काय तयार असणं अत्यंत गरजेचं आहे. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.